6 मार्च रोजी आहे फाल्गुन संकष्ट चतुर्थी. या दिवशी करायची इच्छापूर्ती उपाय चला जाणून घेऊया. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षाचा शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते असं सांगितलं जातं. मग 6 मार्च 2026 रोजी शुक्रवारी भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे. ही चैत्र कृष्ण चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदय साधारणतः रात्री 9:10 पासून ते 9:20 आसपास अपेक्षित आहे. 6 मार्च 2026 हा दिवस चैत्र मासातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी तिथीचा आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी व्रत, पूजा आणि चंद्रोदय दर्शन केल्यानं सर्व संकट दूर होतात, विघ्न नष्ट होतात आणि इच्छापूर्ती होते अशी श्रद्धा आहे. या दिवशी चंद्रदर्शन करून गणपतीची पूजा केल्यानं सर्व प्रकारचे संकट, कष्ट, दारिद्र्य आणि अडथळेही दूर होतात. विशेषतः मनातील इच्छा पूर्ण होते, आर्थिक समस्या दूर होतात, आरोग्य प्राप्त होतं, शिक्षण, करिअर किंवा इतर मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत फलदायी मानले जातं. म्हणूनच या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी आहे. या दिवशी स्टेप बाय स्टेप कशी पूजा करायची हे जाणून घेऊया. चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी. घरातील देवघरात पूजा करावी, पूजा स्थळ स्वच्छ करावं आणि गणपती बाप्पांची पूजा करावी. गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्राची पूजा करावी. गणपती बाप्पांना सिंदूर, हळद, कुंकू लावावं, अक्षता, फुले वाहावीत, 21 मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा. 21 दुर्व्याच्या जोड्या अर्पण कराव्यात. हे विशेष फलदायी मानलं जातं. मात्र 21 दुर्वा अर्पण करताना विशेषतः या दिवशी ओम गण गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय या विशेष मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणपती बाप्पांची आरती करावी. त्याचबरोबर संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी बाप्पांची पुन्हा पूजा करावी. चंद्रोदय दर्शन घ्यावं. या दिवशी चंद्राचं दर्शन महत्त्वाचं मानलं जातं. चंद्राला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना पाणी, दूध, अक्षता असाव्यात. यावेळी ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. ओम सोमाय नमः असा मंत्र म्हणून चंद्राचं दर्शन घ्यावं. त्यानंतर व्रत सोडावं. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री चंद्रोदयानंतर व्रताचं पारण करावं. या दिवशी इच्छापूर्तीसाठी विशेष उपाय करावेत, जे लोकप्रिय आणि खूप प्रभावी मानले गेले. यासाठी म्हणजे 21 दुर्वांचा उपाय. गणपती बाप्पांना 21 दुर्व्याच्या जोड्या अर्पण कराव्यात. प्रत्येक जोडीवर मनोकामना सांगावी. हा उपाय अगदी साधा सोपा आहे, ज्यामुळे इच्छा पूर्ण होण्याची शक्ती वाढते. त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 5 कणकेचे दिवे लावावे. गव्हाच्या पिठापासून 5 छोटे दिवे तयार करावेत. त्यात तूप टाकून प्रज्वलित करावे. प्रत्येक दिव्यापुढे आपली इच्छा सांगावी. हा उपाय कठीण इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला गेलाय. याचबरोबर आणखी एक उपाय करू शकता, तो म्हणजे 11 किंवा 21 तांदळाच्या दाण्याचा उपाय. गणपती बाप्पासमोर 11 किंवा 21 तांदळाचे दाणे ठेवावेत. प्रत्येक तांदळाचा दाणा बाप्पांना अर्पण करावा आणि यावेळी आपली मनोकामना सांगावी. हा उपाय आर्थिक समस्येसाठी खूप प्रभावी मानला गेलाय. या उपायाने दारिद्र्य नष्ट होऊन इच्छापूर्ती होते असं सांगितलं जातं. या व्यतिरिक्त आपण सुपारीचा उपाय करू शकता. 1 सुपारी गणपती बाप्पांच्या पायाशी ठेवावी आणि बाप्पांना प्रार्थना करावी. असं म्हणतात की या उपायाने 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊ शकतं. पण हा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करावा आणि यावेळी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याचबरोबर आर्थिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हळदीच्या पिठाचा दिवा लावावा. पिठामध्ये हळद मिसळून आपण दिवा तयार करावा आणि हा दिवा प्रज्वलित करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आर्थिक इच्छापूर्तीसाठी हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी मानला गेलाय. त्याचबरोबर गणेश पूजेनंतर अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचं पठण करावं. यामुळे इच्छापूर्तीला वेग येतो असं सांगितलं जातं. या दिवशी श्रद्धेनं केलेले उपाय आणि भगवंताची पूजा ही नक्कीच कृपा करते आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत करते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे. भगवान गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली गेली आहे आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते असं म्हटलं जातं. म्हणून संकष्ट चतुर्थीचं व्रत देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी विधीपूर्वक त्यांची पूजा करून हे उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फळ मिळतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर भालचंद्र संकष्ट चतुर्थीचं व्रत पाळल्यानं जीवनात सुख समृद्धी येते असंही म्हणतात. यासोबतच कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर होतात आणि यशाचे मार्ग मोकळे होतात. आता कोणतीही संकष्टी असली तरी आपण संकष्टीची उपासना करू शकता. या दिवशी उपासा इतकेच उपासनेलाही महत्त्व आहे.
या दिवशी देवाची करुणा भाकावी, त्यांच्या सानिध्यात राहावं, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होतं आणि बाह्य विश्वाचा, जगाचा विसर पडतो. मुखी नाम यावे याकरता ओम गणगणपते नमः या मंत्राचा सतत जप करावा. या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण करावं. अथर्व शीर्ष पाठ असल्यास त्याची 11 किंवा 21 आवर्तनं करावी. अगदी शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावानं अथर्व शीर्ष आवर्जून म्हणावं किंवा ऐकावं तरी. आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. मनापासून मागितलेली इच्छा बाप्पा लवकर पूर्ण करतात. मात्र इच्छेमागील हेतू शुद्ध असावा आणि आपले कर्मही चांगले असावे. तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही. मग 6 मार्च रोजी फाल्गुन संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी इच्छापूर्तीसाठी आपणही उपाय करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.